आजची गोष्ट एका ट्रक ड्रायव्हरची आहे, ज्याचं नाव चंद्रकांत आहे. त्यांना ट्रक चालवण्याचा जवळजवळ 15 वर्षाचा अनुभव आहे. तर आता मी तुम्हाला ही गोष्ट चंद्रकांत यांच्या नजरेतून सांगणार आहे. मित्रांनो, माझं नाव चंद्रकांत आहे आणि मी नाशिकचा रहिवासी आहे. मला ट्रक चालवताना 15 वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. या 15 वर्षात मला ट्रक चालवण्याचा खूप मोठा अनुभव आहे. इतक्या लांबच्या प्रवासात मी कितीतरी शहरं, गावं आणि राज्यांचे रस्ते पाहिले आहेत. कधी डोंगराचे धोकादायक वळण, तर कधी वाळवंटातील निराधार रस्ते. प्रत्येक वळणावर मला काहीतरी नवीन शिकायला मिळालं आणि प्रत्येक प्रवासानं मला अधिक मजबूत बनवलं. ट्रक हा माझा आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तो फक्त माझ्यासाठी काम नाही, तर माझा एक जिव्हाळा आहे. दिवस असो वा रात्र, ऊन असो वा पाऊस, मी नेहमी स्टेअरिंग हाताळलं आहे. मित्रांनो, मी आयुष्यात खूप प्रवास केले आहेत, पण एक प्रवास असा होता की आजही जेव्हा मी त्याला आठवतो तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो. तो प्रवास इतका भयानक होता की मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. त्या रात्रीनं माझ्या आणि माझ्या साथीदाराच्या आयुष्यात बदल घडवला. त्या रात्री आम्ही जी चूक केली होती ती जर केली नसती तर कदाचित आम्हाला त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं नसतं. या गोष्टीत मी तुम्हाला तेही सांगणार आहे की ती चूक काय होती आणि आम्हाला नेमकं कशाला सामोरं जावं लागलं. एक गोष्ट मी सुरुवातीला सांगून ठेवतो की आपण नकळत अशा काही चुका करतो ज्या आपल्याला कधीच करू नयेत. त्या चुकीबद्दल तुम्हाला थोड्याच वेळात कळेल आणि या गोष्टीतून तुम्हाला एक शिकवणही मिळेल. तर चला गोष्ट पुढे सुरू ठेवूया. मित्रांनो, ही गोष्ट आजपासून 8 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा हे सगळं माझ्यासोबत घडलं होतं. आज माझ्यासोबत कुठलाही खलाशी नाही, पण त्या काळी माझ्यासोबत एक खलाशी असायचा. त्याचं नाव मोहन होतं. मोहन हुशार आणि निडर माणूस होता. तो कोणालाही घाबरत नसे. अंगानेही तो उंच आणि ताकदवान तरुण होता. मी त्याला जे काही काम सांगायचो तो ते नेहमी पूर्ण करायचा. मोहन माझ्यासोबत बराच काळ होता आणि आता मी त्याला माझ्या धाकट्या भावासारखा मानायला लागलो होतो. ही गोष्ट मोहनही मानायचा. तो माझी खूप इज्जत करायचा. नेहमीप्रमाणे यावेळीही आम्हाला माल पोहोचवण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, पण यावेळी माल आम्हाला एका गावात नेऊन द्यायचा होता. तो माल त्या गावातील गोदामापर्यंत पोहोचवणं आमचं काम होतं. आजवर मी कधीही त्या गावात गेलो नव्हतो, कारण मी साधारणपणे ट्रक घेऊन शहरातून शहरातच फिरायचो. पण यावेळी मला पहिल्यांदाच त्या गावात जायचं होतं. ते गाव शहरापासून खूप लांब होतं. आम्हाला बराच वेळ लागणार होता आणि शिवाय त्या रस्त्याची मला पूर्ण माहिती नव्हती. एवढं मात्र मला माहीत होतं की कोणता रस्ता त्या दिशेने जातो, पण मी कधी त्या रस्त्यावरून गेलो नव्हतो. त्यामुळे मला त्याबद्दल थोडी अनिश्चितता होती. मी माझ्या ट्रकच्या मालकाला सांगितलंही होतं की मी या रस्त्यावरून कधी गेलो नाहीये. माझं ऐकून तो म्हणाला, तुझा जो खलाशी आहे त्याला हा रस्ता चांगलाच माहीत आहे. मग मी मोहनला विचारलं तर त्याने मला सांगितलं, हो चंद्रकांत भाऊ, मला हा रस्ता माहीत आहे. याआधी मी ज्या ड्रायव्हरसोबत काम करायचो त्याच्यासोबत मी 1-2दा त्या गावापर्यंत गेलो आहे. आता जेव्हा मोहनच्या तोंडातून मी ही गोष्ट ऐकतो तेव्हा मला थोडासा दिलासा मिळतो की चला, मोहनला तो रस्ता चांगला माहीत आहे. आता टेन्शन करण्यासारखं काही नाही. त्यानंतर मी माझा ट्रक लोड करण्यासाठी उभा करतो. माल लोड होत असताना मी आणि मोहन गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता मी मोहनला विचारलं, आपल्याला त्या गावात पोहोचायला किती वेळ लागेल? माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, चंद्रकांत भाऊ, ते गाव इथून खूप दूर आहे. आपल्याला बराच वेळ लागणार आहे, पण तुम्ही काळजी करू नका, रस्ता चांगला आहे. आणि मग तो म्हणाला, चंद्रकांत भाऊ, त्या गावाकडे जाणारा रस्ता जंगलाच्या मधून जातो. त्याचं बोलणं ऐकून मी म्हणालो, मग आपल्याला लवकर निघायला हवं, कारण एकतर रस्ता लांब आहे आणि जंगलातून जातो. आपल्याला हा माल नीट सुरक्षित पोहोचवायला हवा. मित्रांनो, तुम्ही कदाचित विचार करत असाल की हे मी सगळं का सांगतोय. तर तुम्हाला सांगतो, काही महिन्यांपूर्वी त्याच गावाच्या दिशेने जाणारा एक ट्रक दरोडेखोरांनी लुटला होता आणि त्या ट्रकच्या ड्रायव्हरलाही त्यांनी खूप मारलं होतं. हे सगळं आठवून मला थोडं टेन्शन येत होतं. माझं बोलणं ऐकून माझा खलाशी म्हणाला, चंद्रकांत भाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासोबत आहे.
मला त्या रस्त्याबद्दल सगळं माहीत आहे. मग मी त्याला त्या ट्रकच्या अपघाताबद्दल सांगितलं, जो काही महिन्यांपूर्वी घडला होता. तेव्हा मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, त्या गोष्टीला आता बरीच वर्ष झाली आहेत. तुम्ही उगाचच टेन्शन घेत आहात. त्या घटनेनंतर कितीतरी गाड्या त्या रस्त्याने गेल्या, पण आजवर दुसरा कुठला अपघात मी ऐकला नाही. आणि तो पुढे म्हणाला, लुटारूचं काय असतं चंद्रकांत भाऊ, आज एका रस्त्यावर तर उद्या दुसऱ्या रस्त्यावर. त्या दिवशी त्या ड्रायव्हरचं नशीब खराब होतं, म्हणून त्याच्यासोबत हे सगळं झालं. मोहनचं बोलणं ऐकून मी त्याला विचारलं, त्या ट्रक ड्रायव्हरचा अपघात कधी झाला होता, दिवसा की रात्री? त्यावर मोहन म्हणाला, नाही चंद्रकांत भाऊ, तो अपघात रात्री झाला होता. आता ही गोष्ट खलाशाच्या तोंडून ऐकून मला अजूनच टेन्शन यायला लागलं. मग मी मोहनला विचारलं, तू आताच म्हणाला होतास की तू त्या गावात दुसऱ्या ड्रायव्हरसह माल पोचवायला दोनदा गेला आहेस, तर तू दिवसा गेला होतास की रात्री? माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, दिवसाच्या वेळीच गेलो होतो चंद्रकांत भाऊ, पण तुम्ही हे सगळं का विचारत आहात? मोहनचं बोलणं ऐकून मी म्हणालो, मला काहीतरी बरोबर वाटत नाही मोहन. आज पहिल्यांदाच माझं मन अस्वस्थ आहे. चंद्रकांत भाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही नाही होणार. तुम्ही जास्त विचार नका करू. बस आम्ही असंच दोघं बोलत होतो. मग मी म्हणालो, ठीक आहे, जर तू म्हणतोयस तर सगळंच ठीक होईल. काही वेळानं ट्रकमध्ये माल लोड होऊन तयार झाला. मग मी मोहनला म्हणालो, चल मोहन, आता आपण उशीर करू नये. माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, हो चंद्रकांत भाऊ, तुम्ही बरोबर म्हणत आहात. शिवाय अजून आपल्याला खूप प्रवास करायचा आहे. चला मग निघूया. त्यानंतर मी माझा ट्रक स्टार्ट केला आणि आम्ही तिथून माल घेऊन निघालो. आम्ही दुपारी 5 वाजता निघालो. आता तुम्ही बरेच लोक विचार करत असाल की दुपारी 5 वाजताच का, मी लवकरही निघू शकलो असतो. तर सांगतो, सकाळी मी माझ्या शहरात एका मालाची डिलिव्हरी केली होती. सकाळी 10 वाजता मी माझ्या शहरात पोहोचलो होतो. आधी तो माल रिकामा केला आणि त्यानंतर मला हा दुसरा ऑर्डर मिळाला. मग हा माल लोड करून तयार व्हायला वेळ गेला. हीच आमच्या ट्रकवाल्याची जिंदगी आहे. आम्हाला जसा ऑर्डर मिळतो तसा आम्ही ना रात्र बघतो ना दिवस, फक्त आपला माल उचलतो आणि योग्य ठिकाणी पोहोचवतो. हेच आमचं काम असतं. खरं तर त्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. रस्त्यात मी आणि मोहन खूप गप्पा मारत होतो. मोहन फारच रंजक माणूस होता. तो कधी इकडचं तर कधी तिकडचं बोलत राहायचा आणि मला खूप हसवत होता. पण कदाचित हीच हसण्याची मजा लवकरच एका भीतीत बदलणार होती. मात्र आम्हा दोघांना याची काहीच कल्पना नव्हती. आम्हाला हे अजिबात ठाऊक नव्हतं की कुठेतरी एक बला आमची वाट पाहत आहे आणि आजची जी रात्र येणार होती ती आमच्यावर फारच भारी पडणार होती. बरं, प्रवास चांगला चालू होता. सगळं काही अगदी नॉर्मल वाटत होतं. काही वेळ प्रवास केल्यानंतर माझा खलाशी मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, का नाही एखाद्या ढाब्यावर ट्रक थांबून जेवण करून घेऊया? मोहनचं बोलणं ऐकून मी म्हणालो, तू वेडा झालास का? अजून काय वेळ आहे जेवायची? पुढं कुठेतरी खाऊया. तेव्हा मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, आता 6 वाजायला आले आहेत आणि थोड्या वेळात अंधार होणारच आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की हिवाळ्यात किती लवकर रात्र होते. मग तो पुढे म्हणाला, आपण इथंच जेवून घेऊया, कारण थोडं पुढे गेल्यावर त्या गावाकडे जाणारा रस्ता लागेल. त्या रस्त्यावर तुम्हाला कुठलाही ढाबा मिळणार नाही आणि आपण तोपर्यंत गावात पोहोचेपर्यंत मध्ये कुठं थांबूही शकत नाही, कारण तुम्हाला आणि मला दोघांनाही ठाऊक आहे की त्या रस्त्यावर दरोडेखोरांचा फार धोका असतो. म्हणून मी म्हणतोय की इथेच जेवून घेऊया. मोहनचं बोलणं ऐकून मला त्याची गोष्ट योग्य वाटली आणि मी मान्य केलं. थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक ढाबा दिसला. आम्ही ट्रक बाहेर लावून आतमध्ये गेलो. मग आम्ही जेवणाचा ऑर्डर दिला आणि थोड्याच वेळात जेवण आलं. जेवत जेवत मी मोहनला म्हणालो, जेवण पटकन कर, अजून खूप प्रवासी बाकी आहे. उगाच वेळ घालवणं आपल्या कामाचं नाही. आणि मग मी हेही म्हणालो, मला तरी काही बरं वाटत नाहीये. अजूनही माझं मन खूप अस्वस्थ आहे. माझं बोलणं ऐकून मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, तुम्ही ओघाचंच टेन्शन घेत आहात, काय नाही होणार.
मोहनकडे पाहून असं वाटत होतं की त्याला काहीच फिकीर नाही. जसं मी आधीच सांगितलंय, मोहन निडर आणि मस्त मौला माणूस होता. त्याला इतका बेफिकीर पाहून मीही थोडा निर्धास्त झालो आणि स्वतःशी म्हणू लागलो, काय रे चंद्रकांत, उगाच फालतूच घाबरत बसलास. जे व्हायचं ते होणारच. तुझ्या काळजी करण्याने काही बदलणार नाही. चांगला विचार करशील तर चांगलंच होईल. मी स्वतःला समजावत होतो, पण कदाचित मनातली जी अस्वस्थता होती ती कुठेतरी खरीच होती. आम्ही लवकरच जेवण संपवलं आणि लगेच ट्रकमध्ये जाऊन बसलो. त्यानंतर मी ट्रक स्टार्ट केला आणि आपल्या ठिकाणाकडे निघालो. ढाब्यावरून निघाल्यानंतर पुन्हा आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. तेवढ्यात रात्रीचा अंधार पूर्णपणे पसरला होता. मीही विचार करत होतो की मोहनचं बोलणं अगदी खरं होतं. आपण जेवून घेणं योग्यच केलं, कारण जिथं आम्ही जात होतो तिकडे त्या रस्त्यावर कुठलंही हॉटेल मिळणार नव्हतं. ढाब्यावरून निघून आम्हाला बराच वेळ झाला होता. तेवढ्यात तो रस्ता आम्हाला दिसला जो त्या गावाकडे जात होता, जिथं आम्हाला जायचं होतं. तो रस्ता पाहून मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, बघा ह्या डाव्या बाजूचा रस्ता आहे. तो हायवेतून वेगळा दिसतोय. ह्याच दिशेने आपल्याला जायचं आहे. मोहनचं बोलणं ऐकून मी म्हणालो, मला माहीत आहे मोहन, हाच तो रस्ता आहे. माझं बोलणं ऐकून तो थोडा आश्चर्याने म्हणाला, चंद्रकांत भाऊ, तुम्ही तर म्हणत होता की कधीच त्या गावात गेला नाही, मग तुम्हाला हा रस्ता कसा काय माहीत? मोहनचं बोलणं ऐकून मी हसलो आणि म्हणालो, हो, मी त्या गावात आधी गेलो नाही, पण मला इतकं माहीत आहे की हा रस्ता त्या गावाकडे जातो. कारण एकदा इथेच एका माणसाने मला लिफ्ट मागितली होती. मी त्याला लिफ्ट दिली आणि त्यानं स्वतःला त्या गावचं असल्याचं सांगितलं होतं. त्याने मला सांगितलं होतं की हा रस्ता त्याच्या गावाकडे जातो. त्या माणसाकडूनच मला त्या अपघाताबद्दल कळलं होतं, जेव्हा त्या ट्रकला दरोडेखोरांनी लुटलं होतं आणि त्या ट्रकला लुटून फक्त 1 महिना झालेला होता. म्हणूनच मला या रस्त्याबद्दल माहिती आहे की हा रस्ता त्या बाजूला जातो, जरी मी स्वतः कधी तिकडे गेलो नव्हतो. पण आज बघा आपलीच किस्मत, आपल्याला आज माल घेऊन ह्याच रस्त्याने जावं लागत होतं. माझं बोलणं ऐकून मोहन म्हणाला, म्हणूनच तर मी विचार करत होतो की तुम्हाला कसं काय कळलं की हा रस्ता त्या बाजूला जातो. त्यानंतर आम्ही आपला ट्रक त्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळवला, पण आम्हाला याची अजिबात कल्पना नव्हती की त्या बाजूला जाऊन आपण किती मोठी चूक करत आहोत आणि पुढे आपल्यासोबत काय घडणार आहे याबाबतही आम्ही पूर्णपणे अनभिन्न होतो. मित्रांनो, म्हणतात ना, ज्याच्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते त्याला भोगावंच लागतं. आणि कदाचित आज आपल्या नशिबानेही आपल्याला अशा गोष्टीसमोर उभं करायचं ठरवलं होतं, ज्याला आपण आजपर्यंत विसरू शकलो नाही. आम्ही आपला ट्रक घेऊन त्या रस्त्याने पुढे जाऊ लागलो. सगळं काही सामान्य वाटत होतं, पण त्या रस्त्यावरून जाताना मला नक्कीच थोडी अस्वस्थता होत होती, कारण त्या रस्त्यावर दरोडेखोरांचा खूप धोका होता. आजवर मला कधीही अशी बेचैनी वाटली नव्हती, पण आज पहिल्यांदाच मनात खूप काही बिघडणार असल्याची जाणीव होत होती. तेव्हाच मोहननं ट्रकचा रेडिओ चालू केला आणि गाणी लावून गुणगुणायला सुरुवात केली. त्याला असं निर्धास्त गुणगुणताना पाहून मी विचारलं, तुला कधी भीती वाटत नाही का? माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, कशाची भीती चंद्रकांत भाऊ? मला कुठलीच भीती वगैरे वाटत नाही. आणि भीती करत जगणं म्हणजे कसली जिंदगी? नेहमी आनंदात राहा, हाच खरा जगण्याचा मार्ग. मोहनचं बोलणं ऐकून मला थोडी हिंमत आली. मी म्हणालो, बोलणं तुझं खरं आहे, पण कधी कधी थोडं घाबरणंही खूप गरजेचं असतं. माझं ऐकून मोहन थोडा हसला आणि म्हणाला, तुमचंही बरोबर आहे. मग मी त्याला विचारलं, मोहन, तू आधीच्या ड्रायव्हरसोबत काम करत होतास, त्याचं काम सोडलंस का? तो म्हणाला, चंद्रकांत भाऊ, तो ड्रायव्हर माझ्याकडून खूप काम करून घेत होता, पण पैसे खूपच कमी देत होता. त्या पैशांमध्ये माझं पोटही भरत नव्हतं, म्हणूनच मला ती नोकरी सोडावी लागली. आम्ही असंच बोलत होतो तेव्हाच आमच्या डोळ्यांसमोर जंगलाचा भाग सुरू झाला. आता ज्या रस्त्यावर आम्ही चाललो होतो तो पूर्णपणे ओसाळ होता. एकही गाडी त्या रस्त्यावर दिसत नव्हती. मित्रांनो, त्या वेळचं जे वातावरण होतं ते फारच भेसूर वाटत होतं. अंधार खूपच गडद आणि चारही बाजूंनी पसरलेला होता. फक्त माझ्या ट्रकच्या हेडलाईट्स त्या अंधाराला चिरण्याचा प्रयत्न करत होत्या. आम्हाला तेवढंच दिसत होतं
जितकं त्या हेडलाईट्समध्ये येत होतं बाकी काहीच दिसत नव्हतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काळं घनदाट जंगल होतं आणि त्याच्या मधोमध आमचा ट्रक त्या सुनसान रस्त्यावरून जात होता. त्या रस्त्यावरून जाताना मला फारच भीती वाटत होती. संपूर्ण जंगल अगदी शांत होतं. फक्त ट्रकच्या टायरांची घरघर आणि आत वाजत असलेला रेडिओ एवढंच ऐकू येत होतं. कधी कधी तर असं वाटतं की कोणीतरी मला त्या जंगलातून बघतंय. एवढं भयानक वातावरण मी यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं. पण मोहन मात्र अजूनही रेडिओवरची गाणी गुणगुणत होता. त्याला या वातावरणाचा अजिबात परिणाम झालेला दिसत नव्हता. बरं, या सगळ्याला दुर्लक्ष करून मी ड्रायव्हिंगकडे लक्ष दिलं आणि ट्रकचा वेग थोडा वाढवला, जेणेकरून आपण लवकरात लवकर आपल्या ठिकाणावर पोहोचू. पण कदाचित ठिकाणावर पोहोचण्याआधीच आपल्यासोबत असं काही होणार होतं ज्याबद्दल आम्हा दोघांना काहीच माहिती नव्हती. आतापर्यंत सगळं काही सामान्यच वाटत होतं, पण मग अचानक आमच्यासोबत असं काही घडलं ज्याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. म्हणजे काय, अजून आम्ही प्रवासात पुढे जात होतो तेवढ्यात अचानक एक जोरदार स्फोटाचा आवाज झाला आणि त्या स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता की संपूर्ण जंगल त्याने घुमून गेलं. तो आवाज ऐकून मी आणि माझा खलाशी मोहन दोघेही फार घाबरून गेलो. त्या सुनसान हायवेवर अशा प्रकारे स्फोटाचा आवाज ऐकला तर कुणालाही धक्का बसला असता. आम्ही दोघांनी तो आवाज ऐकला आणि मी लगेच ट्रकला ब्रेक मारला व रस्ता अडवून थांबवला. ब्रेक लागताच मोहनने मला विचारलं, चंद्रकांत भाऊ, तुम्ही अचानक ब्रेक का मारलात आणि हा स्फोटाचा आवाज कशाचा होता? मी त्याला म्हणालो, माझ्या मते आपल्या ट्रकचा टायर फुटलाय. हे ऐकून मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, हे तर खूप वाईट झालं. आता काय करायचं? काय करायचं? टायर बदलावा लागेल. टायर न बदलता आपण ठिकाणावर पोहोचू शकत नाही. मग आम्ही ट्रकमधून खाली उतरलो आणि मागच्या बाजूला गेलो. माझा संशय खरा ठरला. ट्रकचा टायर फाटलेला होता आणि स्थिती फारच वाईट होती. टायर फुटल्यावर क्षणभर ट्रकचं संतुलन बिघडलं, पण कसंबसं मी तो सांभाळून ब्रेक मारला. देवाची कृपा की मागचा टायर फुटला होता. पुढचा टायर फुटला असता तर कदाचित ट्रक उलटला असता. यानंतर मी मोहनला म्हणालो, तू टायर काढ, मी दुसरा टायर आणतो. मोहन टायर काढायला लागला आणि मी दुसरा टायर बाहेर काढला. मित्रांनो, जिथे टायर फुटला होता ती जागा खूप विचित्र आणि भेसूर वाटत होती. कारण जिथं आम्ही उभे होतो तिथे रस्त्याच्या खाली एक छोटी नदी वाहत होती. त्या नदीच्या पाण्याचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. हवामानही खूप थंड होतं, कारण जसं मी आधी सांगितलं तसा तो हिवाळ्याचा काळ होता. मोहननं टायर काढला आणि मी त्याला दुसरा टायर दिला. माझ्याकडे एक टॉर्च होती. तिचा प्रकाश मी मोहनकडे केला होता, कारण तो टायर बदलत होता. त्या काळात अंधारात तिचं टॉर्च आमचा एकमेव आधार होती. मी टॉर्च मोहनवर धरून उभा होतो, पण मध्येच ती जंगलाकडेही वळवत होतो, कारण मला अजूनही भीती वाटत होती. मी देवाला एकच प्रार्थना करत होतो की आपला दरोडेखोरांशी सामना होऊ नये. इतक्या सुनसान रस्त्यावर, तेही रात्रीच्या वेळी मालाने भरलेला ट्रक थांबवणं म्हणजे खूप मोठा धोका होता. थोड्याच वेळात मोहननं टायर बदलला आणि मी फाटलेला टायर ट्रकात ठेवला. मग मी ट्रकमध्ये बसलो आणि बसण्याआधी मोहनला म्हटलं, आता उशीर करू नकोस, आपण लगेच निघायला हवं. इथे थांबणं धोक्याचं आहे. माझं बोलणं ऐकून मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, तुम्ही ट्रकमध्ये बसा, मी लगेच येतो. मी विचारलं, नक्की कुठे चाललायस? तो म्हणाला, कुठं नाही चंद्रकांत भाऊ, फक्त थोडा खाली होऊन येतो. मी म्हणालो, लवकर कर. मोहन ट्रकच्या मागे गेला आणि मी ट्रक स्टार्ट करून वाट पाहू लागलो. 5 मिनिटांपेक्षा जास्त झाले, पण मोहन परत आला नाही. त्याने इतका वेळ घेतल्यामुळे मला राग आला. माझ्या मनात आलं, आज जर दरोडेखोरांनी आपला ट्रक लुटला तर त्याचा जबाबदार मोहनच असेल. किती निष्काळजी माणूस आहे हा. इतकं तरी त्याला समजायला हवं की इथं थांबणं आपल्यासाठी योग्य नाही. मी अजून या सगळ्या गोष्टींचा विचार करत होतो. तोच मोहन माझ्या ट्रकच्या खिडकीपाशी आला आणि म्हणाला, चंद्रकांत भाऊ, लवकर खाली उतरा. त्याचं बोलणं ऐकून मी म्हणालो, तू वेडा झालास का? आधी यायला इतका उशीर लावला
आणि आता म्हणतोस खाली उतरा. तेव्हा तो म्हणाला, चंद्रकांत भाऊ, मी काहीतरी पाहिलं आहे. तुम्ही मला सांगू शकाल का काय आहे ते? मला काही बघायचं नाही. तू पटकन ट्रकमध्ये बस. या सुनसान रस्त्यावर थांबणं आपल्यासाठी योग्य नाही. तो पुन्हा म्हणाला, चंद्रकांत भाऊ, एकदा तरी बघा. शेवटी काय आहे ते, मग आपण लगेच निघून जाऊ. मी विचारलं, शेवटी सांगशील का काय पाहिलंस तर? एवढा हट्ट काय करतोयस? तो म्हणाला, तुम्ही स्वतःच खाली उतरून बघा. मला तर काही समजत नाही हे सगळं काय आहे. मोहनचा इतका हट्ट पाहून मी ट्रक बंद केला आणि टॉर्च घेऊन खाली उतरलो. खाली उतरल्यावर मी म्हणालो, तू पण ना लहान मुलासारखा हट्ट करतोस. बरं दाखव आता काय पाहिलंस ते. चंद्रकांत भाऊ, माझ्या मागे या. मीच दाखवतो तुम्हाला काय पाहिलं आहे. मी त्याच्या मागे गेलो. तो मला ट्रकच्या बाजूला घेऊन गेला आणि मग थोडं साईडला घेऊन गेला. तिथं मला एक रस्ता दिसला जो नदीकडे जात होता. तू मला हा रस्ता दाखवायला आणलास? तो म्हणाला, नाही चंद्रकांत भाऊ, या रस्त्याच्या बाजूला बघा. त्या दगडावर काय ठेवलंय. मी नजर तिकडे वळवली. तसा मी टॉर्च त्या दगडावर टाकला. तसं मला खूप विचित्र वाटलं आणि थोडी भीतीही वाटली. मित्रांनो, त्या दगडावर मला 4-5 लिंब दिसली ज्यावर कुंकू टाकलेलं होतं. त्या लिंबासोबत काही मांसाचे तुकडे ठेवलेले होते. ते मांस रक्ताने माखलेलं होतं, जणू कुठल्या ताज्या जनावराचं होतं. इतकंच नव्हे तर एका काळ्या रंगाची बाहुलीही होती जी त्या लिंबावर ठेवलेली होती. हे सगळं पाहून मला खूप विचित्र वाटलं आणि भीतीही वाटू लागली. तेव्हा मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, हे सगळं काय आहे? मी म्हणालो, इथून लगेच निघूया. जास्त वेळ थांबणं बरोबर नाही. हे नक्कीच कुणीतरी काळी जादू केली आहे. इथे जी सगळी सामग्री दिसत आहे ती काळ्या जादूची आहे. या गावात कुणीतरी नक्की हे प्रकार करत असेल, कारण बऱ्याच गावांमध्ये लोक तंत्रमंत्रांवर विश्वास ठेवतात. पण आपल्याला याच्याशी काय देणं घेणं? चला पटकन निघूया. इथे एक क्षणही थांबणं बरोबर नाही. माझं बोलणं ऐकून मोहन हसला आणि म्हणाला, काय चंद्रकांत भाऊ, तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवता? मी तर नाही मानत. हे सगळं फक्त अफवा आहे. मी म्हणालो, तू मानो किंवा न मानो, पण मी लहानपणी माझ्या आजीकडून ऐकलंय की बरेच लोक रात्री काळं जादू करतात आणि अशा वस्तू वापरतात. माझी आजी नेहमी सांगायची की कुठेही अशा वस्तू दिसल्या तर त्यापासून दूर राहा. हे ऐकून मोहन गंमत करत म्हणाला, काय चंद्रकांत भाऊ, मी तर कधी विचारच केला नव्हता की तुमच्यासारखा माणूस ह्या गोष्टींवर विश्वास ठेवेल. मी म्हणालो, आता याबद्दल आणखी काही बोलायचं नाही. पटकन ट्रकमध्ये जाऊया. तेव्हा तो म्हणाला, चंद्रकांत भाऊ, 1 मिनिट थांबा. आता बघा मी काय करतो. त्याचा शब्द ऐकून मी त्याला म्हणालो, तू काय करणार आहेस? काही चुकीचे करू नकोस. शांतपणे ट्रकमध्ये बस. पण माझे बोलणे दुर्लक्षित करून मोहन एक चूक करून बसतो आणि ती चूक इतकी भयानक असते की त्याचा परिणाम आम्हाला पुढे जाऊन भोगावा लागतो. तो आधी त्या दगडाजवळ जातो आणि मग त्या दगडावर ठेवलेल्या लिंबावर आणि बाहुलीवर जोरात लात मारतो. त्यामुळे ती लिंबी आणि बाहुली तिथून खाली रस्त्याच्या बऱ्यापैकी खालपर्यंत लोटून जातात. मोहन असं करताना पाहून मला प्रचंड राग येतो. मी त्याला खूप ओरडतो, पण माझ्या ओरडण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. तो हसत म्हणतो, चंद्रकांत भाऊ, झालं, काळं जादू संपलं. मोहन अजूनही सगळं काही थट्टेत घेत होता आणि मोठ्याने हसत होता. मग तो म्हणतो, चंद्रकांत भाऊ, सोडा आता ही गोष्ट. चला निघूया. त्याचं बोलणं ऐकून मीही ट्रककडे येतो आणि ट्रकमध्ये बसतो. माझ्या मागोमाग मोहनही ट्रकमध्ये बसतो. पण कदाचित मोहनला अजिबात कल्पना नव्हती की त्याने किती मोठी चूक केली आहे आणि त्याची शिक्षा त्याला आयुष्यभर भोगावी लागणार आहे. त्यानंतर मी ट्रक सुरू करतो आणि आम्ही पुढे निघतो. थोडं पुढे गेल्यावर अचानक मला जाणवतं की ट्रकचं ओझं आणखी जड झालंय. मित्रांनो, मला खरंच असं जाणवतं, जरी ट्रकमध्ये माल आधीपासूनच भरलेला होता तरी आता तो ओव्हरलोड झाल्यासारखा वाटत होता. कारण काही वेळापूर्वी, म्हणजे टायर फुटण्यापूर्वी जेव्हा मी ट्रक चालवत होतो तेव्हा असं अजिबात वाटलं नव्हतं. पण ज्या क्षणापासून आम्ही टायर बदलला आणि त्या ठिकाणाहून निघालो
जिथे लिंब वगैरे दिसली होती त्या वेळेपासून ट्रक जळ वाटायला लागला। हे फक्त एक ट्रक ड्रायव्हरच समजू शकतो की ट्रक अचानक जळ झाला की नाही। मग मी मोहनला म्हणालो, मोहन, अरे मला असं वाटतंय की आपल्या ट्रकचं ओझं वाढलंय। त्यावर तो म्हणाला, ओझं तर आधीपासूनच आहे चंद्रकांत भाऊ, तुम्हाला तसं का वाटतंय? अजूनही तुम्हाला लुटारूंची काळजी आहे की कुणी हल्ला करेल आणि तुम्हाला माल लवकर पोहोचवायचा आहे म्हणून तुम्हाला असं भासतंय। मोहनचं बोलणं ऐकून मलाही वाटलं कदाचित तो बरोबर बोलतोय, पण मन मात्र ते मानायला तयार नव्हतं, कारण ट्रक खरंच जळ झाल्यासारखा वाटत होता। असो, मी तो विचार झटकून ड्रायव्हिंगकडे लक्ष दिलं। जसं आम्ही पुढे सरकत होतो तसा रस्ता आणखी ओसाळ आणि भीतीदायक होत होता। माझ्या मनात एकच विचार होता की मी या रस्त्यावर येऊन काही चूक तर केली नाही ना, आणि मी ठरवत होतो की आता पुढे कधीच या रस्त्याने येणार नाही। हे सगळं मी विचार करत असताना मोहनने रेडिओ चालू केला आणि गाणी लावली। रेडिओ लागल्यावर मीही विचार केला की मोहनने चांगलंच केलं, नाहीतर माझ्या मनात तशाही विचित्र विचारांची गर्दी होत होती। आता आम्ही रेडिओवरील गाणी ऐकत होतो आणि मोहन ती गाणी गुणगुणत होता। काही वेळ सगळं सुरळीत होतं, पण अचानक सगळं बदललं। मोहन जो गाणी गुणगुणत होता त्याने अचानक गुणगुणणं बंद केलं। सुरुवातीला मला ते काही विशेष वाटलं नाही, पण मग मी त्याला विचारलं, काय झालं मोहन, अचानक गप्प का झालास? माझं बोलणं ऐकून मोहनने काहीच उत्तर दिलं नाही। मी 2-3 वेळा विचारूनही मोहन काही उत्तर देत नव्हता। मग मी ट्रक थोडा मंद करतो आणि रेडिओ बंद करतो। त्यानंतर पुन्हा मोहनला विचारतो, अरे काय झालं ते तरी सांगशील का? तू इतका शांत का झालास आणि माझ्या बोलण्याला उत्तर का देत नाहीस? पण मोहन अजूनही शांतच होता। त्याची अशी अवस्था होती की तो अगदी गप्प बसलेला, त्याच्या कपाळावरून घाम वाहत होता आणि तो मला थोडा घाबरलेला दिसत होता। अशा अवस्थेत मी मोहनला याआधी कधीच पाहिलं नव्हतं। मोहनची अशी अवस्था पाहून मलाही भीती वाटू लागली, कारण जो मोहन इतका धाडसी दिलदार होता तो जर असा घाबरला असेल तर नक्की काहीतरी कारण असणारच। एक गोष्ट अजून मी तुम्हाला सांगू इच्छितो, मोहनची नजर ट्रकच्या खिडकीतून बाहेर असलेल्या साईड मिररवर खिळली होती। तो अजूनही खिडकीच्या दिशेनेच बघत होता। त्याला अशा प्रकारे बघताना पाहून मी लगेच ट्रकला ब्रेक लावून थांबवतो आणि हाताने मोहनच्या खांद्याला हलवतो। मी त्याला स्पर्श केला तेव्हा तो अचानकच दचकला। मग मी त्याला विचारलं, काय झालं मोहन, इतका घाबरलास का? माझं बोलणं ऐकून मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, मी ट्रकच्या मागच्या बाजूला कोणाला तरी चालताना पाहिलं। तो पुढे म्हणाला, सुरुवातीला मला वाटलं की हा माझा भास असेल, पण नंतर ती गोष्ट मला ट्रकच्या साईडकडून वर चालताना स्पष्ट दिसली। चंद्रकांत भाऊ, ते काहीतरी विचित्रच होतं। मोहनचं बोलणं ऐकून मीही घाबरलो। मनात मी विचार केला, कदाचित हा दरोडेखोर असेल ज्याला माझ्या खलाशीनं पाहिलं असेल। मग मी मोहनला म्हणालो, मोहन, मला वाटतं हे नक्की एखादं दरोडेखोराचं काम आहे। आपण टायर बदलत होतो तेव्हा तो ट्रकवर चढला असेल आणि मला तर भीती वाटते की याचे साक्षीदार पुढे आपल्याला थांबवतील। काही महिन्यांपूर्वी ज्या ट्रक ड्रायव्हरसोबत अपघात झाला होता तसाच अपघात आज आपल्यासोबत होईल बहुतेक। माझं बोलणं ऐकून मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, मी जे पाहिलं तो कुठलाही दरोडेखोर नव्हता, ते काहीतरी विचित्रच होतं। त्याचं बोलणं ऐकून मी विचारलं, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, एक भयानक सावली मी ट्रकच्या साईडला पाहिली। ती सावली ट्रकला चिटकून बसली होती आणि तिनं माझ्याजवळ येण्याचा अनेकदा प्रयत्न केला। चंद्रकांत भाऊ, मला खूप भीती वाटत आहे, आपण लवकर इथून निघायला हवं। मोहनचं बोलणं ऐकून मला थोडं विचित्र वाटलं। मनात शंका आली की हा मला घाबरायचा प्रयत्न करतोय की काय, किंवा गंमत करतोय की काय, कारण मोहन तर कुठल्याही गोष्टीपासून घाबरणारा नव्हता। मग असं काय पाहिलं यानं की असा बोलतोय हा? मला ठाऊक होतं की मोहन भूत प्रेतांवर विश्वास ठेवत नाही,
आणि मी सुद्धा नाही. मग मीच त्याला म्हणालो, तुला मीच मिळालो का व्हिडिओ बनवायला? आधीचा रस्ता इतका भयानक आहे आणि तूही मला घाबरवतो आहेस. माझं बोलणं ऐकून मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, मी खोटं बोलत नाही, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. त्याचं बोलणं ऐकून मी म्हणालो, जर खरंच असं काही असेल तर मला दाखव, कुठे आहे ती सावली? त्यावर मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, काही वेळापूर्वी इथेच माझ्या खिडकीच्या बाजूला ती मला दिसली होती. त्याचं बोलणं ऐकून मला एक क्षण वाटलं की कदाचित त्यानं एखादा दरोडेखोरच पाहिला असेल, कारण मोहन इतका खोटं बोलणारा नाही. मग मी मोहनला म्हणालो, चल मला दाखव कुठे आहे ती सावली. चल ट्रकच्या मागे नीट पाहूया की तू नक्की काय पाहिलंस. माझं बोलणं ऐकून तो नकार देतो, पण नंतर तयार होतो. मग मी आणि मोहन ट्रक खाली उतरतो. ट्रक खालून उतरण्यापूर्वी मी माझ्या सीटखाली ठेवलेला एक लोखंडी रॉड बाहेर काढतो, कारण जर कुणी दरोडेखोर असेल तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काहीतरी शस्त्र हाताशी असायलाच हवं. हे सगळं विचार करून मी तो रॉड काढतो आणि मग आम्ही दोघं ट्रक खाली उतरून मागच्या बाजूला जातो. पण जसं आम्ही ट्रकच्या मागे पोहोचतो तसं आम्हाला काहीच दिसत नाही. ट्रक पूर्णपणे ताडपत्रीने झाकलेला होता आणि मोहननं सांगितलेली तशी काहीही गोष्ट आम्हाला दिसत नव्हती. हे सगळं पाहून मी मोहनला म्हणालो, नक्की तुला काहीतरी भात झाला असेल. जर इथे कोणी असतं तर आपल्याला नक्कीच दिसलं असतं. माझं बोलणं ऐकून मोहनही गोंधळून गेला. त्याला काही समजेनासं झालं की त्यानं जे पाहिलं ते अचानक कुठं गायब झालं. मग मी मोहनला म्हणालो, चल पटकन ट्रकमध्ये बस, इथे थांबणं योग्य नाही. माझं बोलणं ऐकल्यावर मग ट्रकमध्ये चढतो आणि मग मीही माझं दार उघडून ट्रकमध्ये बसतो. आम्ही लगेच ट्रक सुरू करून पुढच्या दिशेने निघून जातो. आता मी ट्रकची गती थोडी वाढवतो, जेणेकरून शक्य तितक्या लवकर गावात पोहोचू. अजून थोडं अंतर पुढे गेलेलो असताना अचानक जंगलातून एक प्राणी धावत आला आणि आमच्या ट्रकसमोर येऊन पडला. मी काय झालं ते समजेपर्यंत ती गोष्ट आमच्या ट्रकखाली आली आणि जोरात आवाज झाला. त्या क्षणी मी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला होता, पण कदाचित मी ब्रेक लावण्याआधीच ते काहीही असो, प्राणी किंवा काहीतरी दुसरं ते ट्रक खाली आलं. हे सगळं काही झाल्यानंतर मी खूप घाबरलो. मोहनने सुद्धा ते पाहिलं होतं, पण त्यालाही काही समजलं नाही, कारण सगळं एका क्षणात घडून गेलं. यानंतर मी आणि मोहन पटकन ट्रक बाहेर उतरलो. मी माझी टॉर्च लावली आणि ट्रकच्या खाली प्रकाश टाकला आणि जेव्हा मी टॉर्चचा प्रकाश टाकला तेव्हा माझे डोळे विस्फारले. मित्रांनो, ट्रकचे टायर पूर्ण रक्ताने माखलेले होते. हे दृश्य पाहून मोहनही धक्का झाला. मग आम्ही जास्त विचार न करता काय खरंच ट्रक खाली आलं होतं हे पाहण्याचा प्रयत्न केला. मागच्या बाजूलाही नीट पाहिलं, पण रक्ताशिवाय तिथं काहीच दिसलं नाही. आम्हाला काही कळेना की नेमकं काय आलं आणि कुठं गेलं. जर तो प्राणी असता तर दिसलाच नसता. हे सगळं पाहून माझं डोकंच भणभणायला लागलं. मग मी मोहनला म्हणालो, सोडून दे ही गोष्ट, पटकन ट्रकमध्ये बस. आणि मग आम्ही दोघं पुन्हा ट्रकमध्ये चढलो आणि शक्य तितक्या लवकर तिथून निघून गेलो. गाव गाठायला आता थोडाच वेळ उरला होता. तिथून निघून 2च मिनिटे झाली होती की मोहन पुन्हा घाबरला आणि किंचाळत म्हणाला, चंद्रकांत भाऊ, ती सावली मला पुन्हा दिसत आहे. ट्रक वेगात घ्या, ती आपल्या मागेच येत आहे. त्याचं बोलणं ऐकून मला काही समजत नव्हतं की यावर विश्वास ठेवावा की नाही. पण आतापर्यंत आमच्यासोबत जे काही घडलं होतं ते आठवून मला थोडाफार विश्वास बसत होता. तरीही पूर्णपणे मी तयार नव्हतो की मोहन जे सांगतोय ते खरं आहे. मोहनला जेव्हा 1-2 वेळा ती सावली दिसली तेव्हा तो घाबरून आपल्या सीटवरून उठला आणि माझ्या सीटच्या मागे येऊन बसला. अशा प्रकारे मी त्याला याआधी कधीच घाबरताना पाहिलं नव्हतं. आता मोहन माझ्या मागे उभा राहिला तेव्हा मी विचारलं, काय झालं, तू माझ्या मागे का आलास? माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, चंद्रकांत भाऊ, ती सावली पुन्हा आपल्या ट्रकवर बसली आहे आणि दिसायला खूप भयानक आहे. आता मोहनच्या बोलण्यावर मला खरोखर विश्वास बसू लागला होता, कारण तो इतका घाबरलेला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी आहे.
मोहन माझ्या मागे आल्यावर मी त्याला म्हणालो, काळजी करू नकोस, शांत बस, शांत बस आणि स्वतःला सावर. त्यानंतर मी ट्रक चालवत राहिलो. पण अचानक माझ्या ट्रकच्या साईड मिररमध्ये काही हालचाल जाणवली. मला असं वाटताच मी काही सेकंदासाठी माझी नजर त्या साईड मिररकडे वळवली. जसं मी मिररमध्ये पाहिलं तसे माझे डोळे विस्फारले. एवढं भयानक दृश्य मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं होतं. मित्रांनो, मला खरंच दिसलं की एक काळी सावली माझ्या ट्रकच्या साईडला चिटकलेली होती. आता मला पूर्ण खात्री झाली होती की माझा खलाशी मोहन जे काही म्हणत होता ते खरं होतं. ती सावली अगदी विचित्र पद्धतीने ट्रकवर चिटकून बसलेली दिसत होती. जशी एखादी पाल भिंतीवर चिटकून बसते, अगदी तशीच ती सावली माझ्या ट्रकच्या मागच्या बाजूला साईडला चिटकलेली होती. ती सावली पाहून मी खूप घाबरलो आणि मग मोहनला म्हणालो, मोहन, तुझं म्हणणं अगदी खरं होतं. ती सावली खरंच आपल्या ट्रकवर बसली आहे. माझं बोलणं ऐकून मोहन अजून जास्त घाबरला आणि रडत रडत म्हणाला, चंद्रकांत भाऊ, काहीतरी करा, माझा जीव वाचवा. मोहनचं बोलणं ऐकून मी शांत झालो, कारण मला काही सुचत नव्हतं की त्या सावलीपासून कसं वाचावं. मी असं विचार करत असतानाच ती सावली ट्रकच्या साईडमधून चालत चालत माझ्या खिडकीजवळ येऊन थांबली. ते पाहून माझी अवस्था आणखीनच खराब झाली. इतकं भयानक दृश्य मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. मित्रांनो, जेव्हा ती सावली माझ्या जवळ आली तेव्हा मला ती एखाद्या बाईसारखी दिसू लागली. पण ती बाई साधी नव्हती, तर एखाद्या भयानक हडळीसारखी वाटत होती. तिचे लांब काळे केस वाऱ्यात उडत होते. मोठे दात, लांब नखं स्पष्ट दिसत होते. तिचा चेहरा इतका भयानक होता की तो शब्दात सांगणं अवघड होता. तिच्या डोळ्यात अगदी जळत्या निखाऱ्यासारखी आग धगधगत होती. मी कितीही प्रयत्न केला तरी तिच्याकडे सरळ पाहण्याची हिंमत होत नव्हती. एवढा भयानक चेहरा कोणीही पाहिला तर त्याला हार्ट अटॅक येईल आणि माझी ही अवस्था तशीच झाली होती. मला वाटत होतं की अजून थोड्याच वेळात मला हार्ट अटॅक येईल. ती हडळ बाहेरून माझ्याकडे खिडकीतून खूप बारकाईने पाहत होती. माझे हात स्टेअरिंगला जणू घोटल्यासारखे झाले होते. मला असं वाटत होतं की आता ट्रकचा ताबा सुटेल आणि ट्रक उलटेल. पण एक गोष्ट मला समजत नव्हती, ती सावली आत का आली नाही. बहुतेक आमच्या ट्रकमध्ये लावलेल्या भगवान शंकराच्या मूर्तीमुळेच ती हडळ आत येऊ शकत नव्हती. मी कसाबसा ट्रक चालवत होतो. त्याचवेळी मोहन म्हणाला, चंद्रकांत भाऊ, बघा, गाव दिसतंय. कसंही करून ट्रक गावापर्यंत पोहोचवा, मग कदाचित आपण वाचू. मोहनच्या बोलण्यावर मला आशेचा किरण दिसू लागला. कदाचित गावात पोहोचलो तर आपला जीव वाचेल. आता मला खात्री झाली होती की ती हडळ आपल्या ट्रकमध्ये शिरू शकणार नाही, कारण ट्रकमध्ये भगवान शंकराची मूर्ती होती. आता हाच विचार मनात ठेवून मी थोडी हिंमत करून माझा ट्रक गावाच्या हद्दीत घेऊन गेलो आणि मग आम्ही गावात पोहोचलो. गावात पोहोचल्यावर मी घाबरत खिडकीकडे पाहिलं की ती हडळ अजूनही तिथे आहे का. पण जसं मी ट्रकच्या साईड मिररमध्ये पाहिलं तसं मला तिथे काहीच दिसलं नाही. मोहन अजूनही माझ्या सीटच्या मागे बसलेला होता. त्यानंतर मोहन मला विचारतो, चंद्रकांत भाऊ, अजूनही तुम्हाला ती सावली दिसते आहे का? त्यावर मी म्हणालो, नाही, आता मला काहीच दिसत नाही. माझं बोलणं ऐकून मोहनने सुटकेचा श्वास सोडला आणि मलाही थोडं बरं वाटलं की आपण त्या गोष्टीपासून सुटलो. पण कदाचित आम्ही चुकीचं होतो, कारण अजूनही आमचा पाठलाग संपलेला नव्हता. मित्रांनो, त्यानंतर आम्ही माल घेऊन गोदामापर्यंत पोहोचलो, पण गोदाम बंद झालं होतं. आता सकाळची वाट पाहणं भाग होतं. मग मी आणि मोहनने ट्रक बाहेर लावला आणि पूर्ण रात्र त्याच ट्रकमध्ये घालवली. आम्हाला ठाऊक होतं की ट्रकच्या आतपर्यंत आपण सुरक्षित आहोत. पूर्ण रात्र आम्ही ट्रकच्या बाहेर पडलो नाही आणि ट्रकमध्ये झोपलो. थोड्याच वेळात सकाळ झाली. मग आम्ही माल पोहोचवून परत निघालो. दिवसा काहीच घडलं नाही, पण ती रात्र आमच्या दोघांच्या मनातून पुसली गेली नव्हती. परत आल्यावर मी माझ्या मालकाला सांगितलं की 1-2 दिवस मला कामावर यायचं नाही, कारण घरी काही माझं महत्त्वाचं काम आहे. माझं बोलणं ऐकून मालक तयार झाला. मित्रांनो, खरं सांगायचं तर
माझ्याकडे काहीच महत्त्वाचं काम नव्हतं, पण मला आरामाची फार गरज होती. माझं शरीर पूर्ण थकल्यासारखं झालं होतं. मला वाटत होतं की मी आजारी पडणार आहे. मग मी मोहनलाही सांगितलं की तू पण 1-2 दिवस आराम कर, नंतर आपण पुन्हा काम सुरू करू, आणि त्यानेही मान्य केलं. मित्रांनो, तो अनुभव खरंच विसरण्यासारखा नव्हता. पण काही दिवसानंतर तो अनुभव आम्ही विसरून गेलो आणि सगळं सुरळीत झालं, आणि मग आम्ही पुन्हा आमच्या कामाला लागलो. मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत.